नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचदा मला मेसेज येतात, ईमेल्स येतात, की मॅम आमच्याकडे चांगलं कथानक आहे, चांगली संहिता आहे, पण आम्हाला दिग्दर्शक किंवा लेखक किंवा जे नोन लेखक आहेत किंवा अ, अ, चित्रपट क्षेत्रातली जी मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे माहिती नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तीच माहिती सांगणार आहे. एक खूप सुपरहिट मराठी सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी खास नवीन-नवीन कथा जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही पाठवून द्या असे आवाहन केले आहे. तर त्यांचा ईमेल आयडी आणि डिटेल्स सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या चॅनलवर आपण मराठी लेखकांसाठी उपयुक्त अशा अनेक नवनवीन उपक्रम, संधी तसेच मराठी कंटेंट रायटिंग तसेच अनेक वेगवेगळ्या स्पर्धा यांची माहिती सांगत असतो. त्यामुळे या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनेक मराठी लोकांपर्यंत या चॅनलची माहिती जरूर पोहोचवा. तर आजची जे मी संधी जी सांगणार आहे ती त्यांचं आवाहन केलं आहे प्रसिद्ध सिनेमा दशावतार तुम्ही पाहिला असेल मराठी सिनेमा दिलीप प्रभावळकर यांचा. तर त्या सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माते सुबोध खानोलकर यांनी हे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितलं आहे, की तुमच्याकडे जर चांगली कथा किंवा चांगलं एखादी संहिता असेल तर आम्हाला पाठवा आणि जर ती चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला रिप्लाय येईल आणि पुढे काय प्रोसेस असेल ते आम्ही तुम्हाला नक्की कळवू. पण ही पाठवायची म्हणजे कशी पाठवायची? असंच लिहायची आपले जसं आपण स्पर्धेसाठी लिहितो तशी लिहून पाठवायची का? तर नाही. त्याची एक पद्धत आहे, तीही मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर ही गोष्ट अशी आहे, की त्यांनी कसलं आवाहन केलं आहे, की नवीन कथांसाठी आणि नवीन जर तुमच्याकडे काही संकल्पना असेल, तर ती आमच्याकडे तुम्ही पाठवा. कारण काय झालंय, दशावतार सिनेमा हा इतका हिट झालाय, की त्याच्यानंतर अनेक जण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यामुळे त्यांनी सांगितलंय, की तुमची कथा, पटकथा किंवा संहिता ही म्हणजे पूर्ण पाठवण्यापेक्षा फक्त एका एका छोट्या एक पेजवर तुम्ही जर पाठवू शकत असाल तर पाठवा. याचं कारण आहे, की तुमच्या ज्या काही जण पूर्णच्या पूर्ण कथा, स्क्रिप्ट वगैरे लिहितात आणि नंतर म्हणतात, की नाही आमच्या कथा चोरीला गेल्या किंवा माझीच कथा त्यांनी वापरलं. तर त्यांचं पहिलं आवाहन असं आहे, की ती तुम्ही स्वामध्ये रजिस्टर केल्याशिवाय पाठवू नका. SWA. हे माहिती असेल स्वा रजिस्ट्रेशन आपल्या कथा, गाणी किंवा डायलॉग्स, स्क्रिप्ट या तुम्ही तिथे रजिस्टर करू शकता. ते काय आहे, कसं करायचं, त्याची फी वगैरे काही असते का, याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर हा व्हिडिओ पण जरूर ऐका. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. ओके. सो रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मी तर तुम्हाला सगळ्यांना हे सांगेल, की जर तुम्हाला कुठल्याही निर्माता, लेखक यांच्याकडे पाठवायची असेल, तर रजिस्टर केल्याशिवाय कधीही पाठवायची नाही. त्यामुळे मग तो जो प्रॉब्लेम असतो, की चोरी करणं वगैरे, या गोष्टी घडत नाही. म्हणजे त्याचा हक्क जो आहे, तो तुमच्याकडेच राहतो. सो रजिस्ट्रेशन आवश्यक आहे तुमच्या कथेचं किंवा तुमची जी संकल्पना आहे किंवा संहिता आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करा आणि नंतर पाठवा. तर त्यांनी सांगितलं, की संपूर्ण कथा, पटकथा किंवा संहिता पाठवण्याऐवजी एका पानात समजेल अशी संकल्पना आणि किंवा गोष्ट तुम्ही पाठवा. ओके. सो एका पानातच तुम्हाला त्याची संहिता आपण म्हणतो म्हणजे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात सिनॉप्सिस. ओके. एका पानात समजेल अशीच त्यांना पाठवायची आहे. आता संहिता म्हणजे काय, की चित्रपटाची पूर्ण कथा, संवाद, पात्रे आणि दृश्यांचे तपशीलवार वर्णन करणारे एक लेखी स्वरूप आहे. ओके. सो समजा तुम्ही मोठी पूर्ण कथा लिहायला घेतला किंवा स्क्रिप्ट लिहायला गेलं, तर ती खूप मोठी होईल. त्यामुळे एका पानामध्येच तुम्ही ते बसवा आणि पाठवा. ओके. त्यांना जर ती संहिता किंवा ते तुमचं ती आयडिया, संकल्पना कथेची आवडली, तर ते तुम्हाला रिप्लाय करतील आणि तुम्हाला त्यांचं
अ, पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे चित्रपटासाठी कसं घ्यायचं किंवा त्याच्यावर एखादी वेब सीरीज, शॉर्ट फिल्म किंवा पूर्ण फिल्म होऊ शकते का? याबद्दल डिस्कशन ते लेखकांबरोबर करतील आणि त्यासोबतच त्याचं काही मानधन म्हणजे जे काही असेल त्या गोष्टी पुढे होतील. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवा, की तुम्ही त्याचं स्व-रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या एका पानावरच किंवा एक पेज वर्ड फाईल, पी-डी-एफ फाईल म्हणा त्याच्यावर लिहून 1-2 पानावर त्यांना ईमेल करायचा आहे. ईमेल आयडी तुम्ही कमेंट करा. जे पाठवणार आहेत त्यांनी कमेंट करा. मी त्यांना रिप्लायमध्ये ईमेल आयडी देईल, की कुठल्या ईमेल आयडीवर हे पाठवायचे आहे. ओके. पण लक्षात घ्या त्यांनी कंपल्सरी सांगितलं आहे, की स्व-रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यामुळे ते हा ईमेल आयडी मी अगदीच पब्लिक करण्यापेक्षा ज्यांच्याकडे ते ऑलरेडी आहे त्यांनाच मी कमेंटमध्ये रिप्लाय करेल. ईमेल आयडीसाठी कोणीही WhatsApp मेसेज करू नका. तुम्हाला इथेच कमेंटमध्ये मी ईमेल आयडीला रिप्लाय करेल. स्व-रजिस्ट्रेशनबद्दल काही तुम्हाला शंका असतील तर तो आधी व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये त्याच्याविषयी काही प्रश्न असतील तर तिथे त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. मी रिप्लाय करेल. ओके. कोणीही या बाबतीत जे माझा WhatsApp नंबर आहे त्याच्यावर मेसेज करू नका. कारण तो फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपसाठी मी ठेवलेला असतो. त्याच्यावर फक्त कंटेंट रायटिंगविषयीच माहिती मिळेल. बाकी माहिती सगळी आपली YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. मी रिप्लाय वेळोवेळी केला आहे आणि करते. तुम्हालाही माहिती आहे. सो ऑल द बेस्ट. ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी जरूर सहभागी व्हा आणि ईमेल आयडी हवा असल्यास कमेंट करा. थँक यू.